अंजली दमनिया यांनी ट्विट केलेला आहे। वाल्मिक कराडची दहशत आहे असा आरोप त्यांनी या ट्विटमधून केलाय। एका महिलेनं गो टू गीतेबद्दल माहिती दिलेली आहे। हा गीते मुलींना घरातून नेऊन फेकून देतो असं त्या महिलेनं सांगितल्याची माहिती दमनिया यांनी दिली आहे। ही माहिती पोलीस अधीक्षकांनाही दिल्याचंही अंजली दमनिया यांनी ट्विटमधून सांगितलंय। तर कोण आहे गो टू गीते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते असं त्याचं नाव आहे। नांदगौळमधील तो रहिवासी आहे। 15 वर्षांपासून विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। चोरी, धमकावणं, गावठी कट्टे बाळगणं अशा गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर आहे। परळी शहर, परळी ग्रामीणमध्ये त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्राबाहेरही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते। दरम्यान यानंतर दमनिया यांनी केलेल्या नव्या आरोपांबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। तुम्ही ट्विट केलेला आहे की महिलांना त्यांच्या मर्जीशिवाय त्यांना न विचारताच घेऊन जातात, नक्की काय तुमच्याकडे माहिती आहे? कोणत्या महिलेने तुमच्याशी संपर्क केलेला आहे का या संदर्भात? कसं आहे सीमा, की मी जेव्हा बीडला गेले होते तिथे अनेक लोकांनी आम्हाला येऊन अतिशय गंभीर आणि अतिशय हॉरेबल अशी माहिती दिली होती आणि त्याबद्दल मी माझ्या मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील बोलले होते। त्यापैकी एक अतिशय भयानक म्हणजे एक गोटू गीते नावाचा एक व्यक्ती आहे। तो अक्षरशः म्हणजे त्याचा एक फोटो मी एसपींकडे त्या दिवशी पाठवलेला, त्याची बाकी माहिती दिली होती। हा सो कॉल्ड कराडचा राईट हँड आहे, वाल्मिक कराडचा हा राईट हँड आहे आणि हा घरात घुसतो आणि भीती दाखवून आई वडिलांदेखत मुलींना उचलून नेतो आणि परत येऊन घरात फेकून देतो। हे जेव्हा ऐकलं अक्षरशः थरकाप उडाला आणि इतकं विचित्र वाटलं की अशांवर कारवाई नाही होत, पोलीस कंप्लेंट घेत सुद्धा नाही, आत येऊ पण देत नाहीत, त्याच्या विरोधात एक चकार शब्द ऐकायला तयार नसतात। असं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी माझ्या मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हटलं की एक बाई तर ढसाढसा रडली की काही करा ताई, ह्याला अटक झाली पाहिजे। म्हणून मी ती ताबडतोब माहिती, त्यांचे कराडांबरोबरचे सगळे अतिशय जवळचे फोटोज वगैरे सगळी माहिती आणि गोटू गीतेंची कोयता घेतलेली एक फोटोसुद्धा मी एसपींना तेव्हा दिला होता। फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही दाखवू शकता गोटू गीते। पण अतिशय हॉरिबल चाललंय हे सगळं। हा बघ, हातात त्यांच्या हत्यार आहेत आणि तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत गोटू गीते यांचे फोटो सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे। अशा लोकांवर खरंच थर्ड डिग्री वापरण्याची गरज आहे आणि तसं होताना आपल्याला कुठेही दिसत नाहीये। आत्ताच्या घटनेला आपण काल बघितलं, मोका लावला आणि मोका लावून आता काय एवढा मोठा तीर मारलाय। हा मोका खरं केव्हाच लावायला हवा होता। सीमा, मुद्दाम मला हे सांगावंसं वाटतं की हा PCR रिपोर्ट आहे वाल्मिक कराड यांच्या अटकेत।